आज आपण मऊ लुसलुशीत टम्मो फुगलेली ज्वारीच्या पिठाची भाकरी न थापता लाटून बनवतोय। त्यासाठी इथं मी केप्रचं ज्वारीचं पीठ घेतलंय। केप्र घेऊन आले लाटता येणाऱ्या भाकरीचं पीठ, तेही टीपीजी टेक्नॉलॉजीसह। त्यामुळे चपातीप्रमाणे भाकरी आपण सहज लाटू शकतो। शिवाय हे पीठ बऱ्याच दिवस व्यवस्थित टिकतं। आवडत असेल तर थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्यायचे। केप्रकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ या सर्व धान्यांची पिठं अवेलेबल आहेत। या सर्व पिठांमध्ये फायबर, जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात। त्यामुळे आहारामध्ये याचा वापर अवश्य करायलाच हवाय। तळ हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगलं सॉफ्टसर भिजवायचं आहे। 5 मिनिटांसाठी पीठ मुरत ठेवायचं। पुन्हा हे एकदा चांगलं मळून घ्यायचं। पिठाचा एक गोळा घेऊन मी दाखवतेय त्याप्रमाणे पोळपाटावर हलक्या हाताने भाकरी लाटायची आहे। बघा, भाकरी अगदी सहज लाटता येते, अजिबात फाटत नाही। अगदी नवशिके सुद्धा सहज ही भाकरी बनवू शकतात। आता तवा गरम करून मी दाखवतेय त्याप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची। तुम्हाला जर का हे सर्व प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही Amazonवरून, केप्रच्या वेबसाईटवरून मागवू शकताय किंवा तुमच्या जवळच्या किराणा स्टोअरमध्ये ही पिठं अगदी सहज उपलब्ध आहेत। आजच केप्रची पिठं घरी घेऊन या, ग्लुटेन फ्री भाकरी खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।